लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीमध्ये 15 जागांवर अद्यापही तिढा कायम आहे। अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले। काल अमित शहा यांच्यासोबत शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याच्याही बातम्या पुढे आल्या। मात्र महायुतीमध्ये अद्यापही 15 जागांबाबत तिढा आहे। या संदर्भात आज पुन्हा अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे। आता आजच्या बैठकीमध्ये तरी महायुतीचा तिढा सुटतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आज पुन्हा एकदा अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे। यामध्ये हा तिढा सुटतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहा कुठल्या पद्धतीचा नवा फॉर्म्युला देत आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, आपण पाहतो आहोत की खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि काल मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी महायुतीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठका केल्या। जसं आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये जवळपास 15 जागांचा जो तिढा आहे तो अद्यापही कायम आहे आणि या सगळ्या संदर्भात तिन्ही नेत्यांशी बोलताना अमित शहा यांनी खरं तर तिन्ही नेत्यांना सूचना केलेल्या आहेत। काही जागांवरती एकमत होत नाहीये, काही जागा अशा आहेत जिथे दोन्ही पक्षांना लढायचं आहे, तर काही जागा अशा आहेत जिथे तिन्ही पक्ष दावे करत आहेत। तर अशा वेळी अमित शहा यांनी तिन्ही नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत। भाजपाने जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेच्या अनुषंगाने आणि उमेदवाराची जी क्षमता आहे निवडून येण्याची, या अनुषंगाने आता निर्णय घेणं महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या अमित शहा यांनी केलेल्या आहेत। भाजपाला देखील त्यांनी सूचना केलेल्या आहेत की काही जागांवरती जर मित्रपक्ष निवडून येत असेल तर ती जागा त्यांच्यासाठी सोडावी। त्याच्यामुळे आता अमित शहा यांनी दिलेल्या सूचनेनंतर या तीन पक्षामध्ये या तीन नेते जर काय नेमका निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहतो आहोत की खरं तर शिवसेनेने जवळपास 22 जागांसाठी हट्ट केलेला होता, राष्ट्रवादीने 22 जागांसाठी हट्ट केला होता, तर शिवसेनेचा देखील काही जागांसाठी हट्ट आहे आणि त्याच्यामुळे या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून जशा पद्धतीने हट्ट केला जात आहे याच्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता या सगळ्यावरती काल एकदा अमित शहा यांच्यासोबत चर्चा झालेली आहे, आज पुन्हा एकदा या सगळ्या विषयावरती पुन्हा चर्चा होणार आहे। त्याच्यामुळे लवकरच महायुतीचा या जागांचा जो तिढा आहे तो सुटेल अशी शक्यता खरं तर वर्तवली जात आहे आणि त्याच्यानंतर येत्या 7 मार्चला खरं तर या संदर्भातली दुसरी यादी, महायुतीची दुसरी जी यादी आहे ती जाहीर होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि ही यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीचे नेमके उमेदवार कोण असतील आणि जागा कोणकोणत्या असतील हे देखील स्पष्ट होईल। मात्र आजची बैठकीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी, त्यामुळे आजच्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।